नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी स्वाख्यात केलेला असा सद्धम्म जो 4 सतीपट्ठान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपा, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोध्यांग, अठ्ठंगिको मग्गो असा 37 बोधीय पक्षीय धम्म आणि भगवंताचा पावन पवित्र भिक्खू संघ जो श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत मार्गस्थ फलस्थ, प्रथमतः या तिन्ही रत्नाला माझे त्रिवार अभिवादन असो. पूजनीय भिक्खू शिलानंदजी महास्थवीर भंतेजींना त्रिवार अभिवादन असो. माझे गुरुवर्य आचार्य पूजनीय भिक्खू ज्ञान ज्योती महास्थवीर भंतेजींना त्रिवार अभिवादन असो. उपस्थित पूजनीय स्थवीर ज्ञान रक्षित भंतेजींना त्रिवार अभिवादन असो. पूजनीय भिक्खू सत्यधम्मो भंतेजींना सुद्धा त्रिवार अभिवादन असो. माझ्याहून लहान असलेले माझे सहब्रह्मचारी भिक्खू संबोधी भंतेजींच्या प्रती मंगलमैत्री तथा 2 श्रमण आहेत नागज्योती तथा इंदामणी त्यांच्या प्रती मंगल कामना. ज्यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये अनेक लोकांचे कल्याण झाले असे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या महान क्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत कृतज्ञतेची जाण ठेवतो. इथे उपस्थित सर्व या शिवणपायली या गावातील बौद्ध धम्म परिषद, नागसेन बुद्धविहार या ठिकाणी ही धम्म परिषद, नागसेन वन मिलिंद बुद्ध विहार. आता ही कितवी परिषद आहे काही लिहिलं नाही, कारण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही धम्म परिषद आहे. त्यानिमित्ताने गुरुवर्य आचार्यांनी मला जी संधी दिली बोलण्यासाठी तर मी माझ्या धम्मदेशनेला सुरुवात करतो. सुखो बुद्धानौ पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्य सामग्गी समगानं तपो सुखो. सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो. बुद्धाचे उत्पन्न होणे हे खूप सुखकारक आहे, दुर्लभ आहे. सुखा सद्धम्म देसना
भगवंताची सद्धम्म देसना ऐकणं हे खूप सुखकारक आहे, दुर्लभ आहे. सुखा संघस सामग्री, संघाचं एकत्रित करणं, एकत्रित येऊन तप करणं. समग्रानं तपो सुख, समग्र होऊन तप करणं सुखकारक आहे, दुर्लभ आहे. तर या धम्मदेसनेच्या निमित्ताने जो पटीच्च समुत्पाद सो मंग पश्यति, तो धम्मं पश्यति, तो धम्मं पश्यति, सो मंग पश्यति. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. अविद्या पच्चया संखारा, ज्याला बुद्धवंदना येत नाही, बुद्धाचे 9 गुण माहित नाहीत, ज्याला धम्मवंदना येत नाही, धम्माचे 6 गुण माहित नाहीत, ज्याला संघवंदना येत नाही, ज्याला संघाचे 9 गुण माहित नाहीत, ते अविद्याच अविद्या आहे. अविद्याच अविद्या आहे. कारण ते 3 रत्नाच्या दूरच आहेत. असे कुठलेही प्राणी असो, ते 4 अपाय गतीमध्येच जातात. ज्यांना बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नावरती श्रद्धा नसते, ते अविद्येतच अविद्येत हे 4 अपाय गती, नरक, प्रेत, असुर, तिरच्छा, हे तुमची सगळी अविद्याच अविद्या आहे. म्हणून यतो यतो सम्मसती खंदानं उदयभयं लबधं लभतं पीति पामोजं अमतं तं विजानत. चालताना, बोलताना, खाताना, उठताना, बसताना, निद्रा घेताना हे प्रीतियुक्त शरीर उदय वे प्रतिक्षण हे अनित्य बोध जागल्यानंतर, हे लंबे लंबे शिबिर केल्यानंतर, एक एकट्याने असं अरण्यात ध्यान केल्यानंतर, मग वाघ समोर येऊ की बिबट्या समोर येऊ की अस्वल समोर येऊ की केवढाले साप समोर येऊ, अनित्य. जे अनित्य आहे ते दुःख आहे, जे दुःख आहे ते अनात्म आहे. अनित्य, दुःख, अनात्म हे आपल्याला जागलं पाहिजे. ते वेदनेच्या आधारावर. वेदना पच्चया, तणहा नाही झालं पाहिजे, पय्या. तेव्हाच कधी अविद्या पच्चया संखारा. हे अविद्या ज्याची आहे ना, तो असे संस्कार तयार करतो तृष्णेची. ते तृष्णा जागत राहते. हे पाहिजे, ते पाहिजे, जे चांगलं वाटते ते लगेच घेते. आता व्हॉट्सअप, फेसबुकवर बघत असाल तुम्ही, हे धम्म पदयात्रा निघलेली आहे अमेरिका त्या साईडला. त्याच्यात एक भारतातला कलकत्त्याचा कुत्रा, लोक त्या कुत्र्याचं किती नवल करत आहेत. एक कुत्र भारतातलं, तेवढ्या दूर जाऊन त्याचं किती लोक, लाखो करोडो लोक. आमच्या गुरुच्या एवढ्या पदयात्रा झाल्या, कोणाला काय घेणं. बघा, असंच कुत्र मी आता इथे पाहिलं काही वेळापूर्वी. ज्या ज्या लोकांना त्या कुत्र्यासाठी प्रेम वाटते ना, त्याने इथलच ते कुत्र पाळावं. तुमच्याकडे जे जे त्या कुत्र्याला लाईक करणारे लोक असतील ना, ते इथपर्यंत येऊ शकतात. त्याचं नाव आलोका. इथे फिरत होता मग. पण त्याने काय धर्माचा प्रचार प्रसार खरा होत नाही, उलट अहंकार वाढते, आसक्ती वाढते. हे अनित्य, दुःख, अनात्म जागलं पाहिजे. हे सुद्धा अविद्या आहे. कुत्र्यावर श्रद्धा हो. ज्या मुक्या जनावराला काहीच कळत नाही, पण त्याचं पूर्वीचं पुण्य.
आम्ही येता येताच गाडीत दिसलं ज्ञानरक्षित भंते म्हणतात हे पूर्वी जन्मात भिक्षू असू शकते. आणि तेच पुत्र बघतो तर ते आलोकासारखं हुबहू. अरे म्हणलं ते तिकून इकडं कसं काय आलं. त्याची प्रशंसा विदेशात होत आहे. त्याचा पासपोर्ट वेगळा, त्याला गाडीत बसून खूप चाललं म्हणून त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं. त्याला किती स्वेटर, मोचे, बूट बघा. आणि आपण, आपल्याला आहे का संघावर श्रद्धा, आहे का बुद्धावर श्रद्धा? सांगा बरं, कोणाला बुद्धाचे 9 गुण माहित आहेत? हात वर करा बरं. बुद्धाचे 9 गुण कोणाला माहित आहे? धम्माचे 6 गुण कोणाला माहित आहे? संघाचे 9 गुण कोणाला माहित आहे? फक्त पाठांतर आहे. पण अर्थासहित, जेव्हा अर्थासहित माहित होते की ही 31 भूमी, नरक, प्रेत, असुर, तिरच्छान, नरक, प्रेत, असुर, तिरच्छान, नंतर मनुष्यभूमी, चतुर्महाराजिका, तावंतिसा, यामा, तुषिता, निम्मानरती, परनिमित्त वसवती, पारिसज्जा, पुरोहिता, परित्ताभा, परित्तसुभा, सुबकिनक्का, सुदस्सा, सुदस्सी, अकनिष्ठा, वेहफला, आकाशानंच्या यतनभूमी, विज्ञानंच्या यतनभूमी, आकिंचन्य यतनभूमी, नैव संज्ञा ना संज्ञा यतनभूमी. त्याच्यानंतर आहे निब्बाण. कोणाकोणाला माहिती? हात वर करा बरं. ही 31 भूमी. तुम्हाला सुरुवातही माहित नाही आणि अंतही माहित नाही. मग लोकांच्या अंगात येते, आमच्या मावशीच्या अंगात यायचे, आहा आहा आहा, बाबा बाबा बाबा. सही झाली बाबा. मी म्हणायचो मा तू असं कर, तू विहारात जात जाय, वंदना पाठ कर. जे जे लोक वंदना पाठ करते त्याच्या अंगात सुद्धा येत नाही. असं तुम्ही ऐकलं का कधी की एखादी महिला अशी वंदना करत आहे, इति पिसो भगवान, आणि तिच्या अंगात आलं? असं पाहिलं का कधी? एखादा व्हिडिओ पाहिला का? कोणत्या विहारात पाहिलं, बघितलं का? जशी ज्याची श्रद्धा तशी ते लोक अंगात येतात. आपल्या अंगात बुद्ध आले पाहिजे, एकदम शांत. उजुं कायं पनिधाय परिमुखं सतीं उपठपेत्वा, सो सतो अस्य सती सतो पस्स सती, दीघं वा अस्य संतो दीघं अस्सामि इति पजानाति, रसं वा अस्य संतो रसं अस्सामि इति पजानाति, रसं वा पस्स संतो रसं पस्सामि इति पजानाति, सब काय पटिसंवेदी अस्सि सामि इति सिक्खति, सब काय पटिसंवेदी पस्सि सामि इति सिक्खति, सेयथापि भिक्खवे दखो भंकारो वा भंकारन्ते वासिं वा दीघं वा अंचन्तो दीघं अंचामि इति पजानाति, इति अज्जत्तं वा काये कायानुपस्सी विहरति, बहिद्धा वा काये कायानुपस्सी विहरति, समुदय धम्मानुपस्सी वा कायस्मिन् विहरति, वै धम्मानुपस्सी वा कायस्मिन् विहरति, समुदय वै धम्मानुपस्सी वा कायस्मिन् विहरति, अत्थिकायोति वा पनस्स सति पच्चुपट्टिता होती, यावं एव ज्ञानमत्ताय पटिसति मत्ताय अनिश्चतो च विहरति, न च किंचि लोके उत्पादयति, एवं भिखो भिक्खवे भिक्खू. बघा, हे बुद्धाचं ज्ञान, हे आनापानसती. आपल्या अंगात बुद्ध आला पाहिजे, अनित्य बोध जागला पाहिजे. कोणाकोणाला बुद्धासारखी पद्मासन मांडी घालून बसता येते, तेव्हा तुमच्या वेदना पुष्ट होऊ शकतात. अनित्य बघा, तुम्ही 1 घंटा बसून पहा बुद्धासारखा, आणि मग बघा कशा वेदना येतात. बसता येते का तुम्हाला पद्मासन घालून? कोणाकोणाला बसता येते? हात वर करा. आणि कायच्या तुम्हाला वेदना पाहतात? मग वेदना पच्चे हा कायची प्रज्ञा जागते? वेदना पच्चे अपय्या. 1 घंटा आपल्याला बुद्धासारखं पद्मासनावर बसता आलं पाहिजे, उजवीकडून पण डावीकडून पण. तेव्हा तुमची अविद्या नष्ट होऊन तुम्हाला ही तृष्णा कमी होत होत प्रज्ञा जागते. हे दुःखबोध, अनित्यबोध, अनात्मबोध असाच नाही जागत. म्हणून ही तुमची सगळी अविद्या आहे. या अविद्येचे संस्कार बनवत आहात.
तर हे दुःख आणि दुःख समुदय हे तुम्ही वर घेता. दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा हे आपल्याला करता आले पाहिजे. 4 नोबेल ट्रूथ, 4 आर्य सत्य. दुःख दुःख काय आहे हे पहिले समजलं पाहिजे. कतमाच भिक्खवे दुःखम आर्य सत्यम. जातीपि दुःखम, जरापि दुःखम, व्याधिपि दुःखो, मरणंपि दुःखम, अप्पियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यं पिंच न लभति तंपि दुःखम, संकित्तेन पंच उपादान खंदा दुःख. हे जन्म झाला म्हणजे दुःख सुरू झालं. तुम्ही सुखी आहात का? सुखी आहात की दुःखी आहात? बघा, हे दुःख कसं उत्पन्न होते आपल्याला या वेदनेच्या आधारावरती जाणता आलं. ते बी आताही बाहेर ध्यान करता करता कोणाच्या अंगात येते. त्या दिवशी परित्राणाला गेलो वाशिम जिल्ह्यात, 2 महिला एकदम झुलायला लागल्या, एकदम झुलायला लागले. अरे बाबा आता काय करायचं? भंतीजीला फोन लावला. भंतीजीने मंगल मैत्री दिली. त्याला म्हणलं तुम्ही पहाडीवर या, शिबिर करा, वंदना पाठ करा. वंदना एकालाही पाठ, अर्थासहितही पाठ. ह्या संवेदना आहेत सगळ्या, हे जे हलवतात आपल्याला संवेदना आहे. हे 4 महाभूत, त्याच्यात वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे आध्यात्मिक क्षेत्र आहे. हे जाणायला खूप अभ्यास पाहिजे. खूप लंबे लंबे शिबिर करावं लागतात, ध्यान करावं लागते, पुस्तकं वाचावं लागतात, परियक्ती धर्म माहीत झाला पाहिजे. फुलाची वंदना त्याचे अर्थ, सुगंधी वंदना, प्रदीप पूजा याचे अर्थ माहीत असले पाहिजे. हे परियक्ती आहे. हे श्रद्धा जागत जाते. बोधी वृक्षाची पूजा, संकल्प पूजा, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, अमावस्या, पौर्णिमा, 2 अष्टम्या याला उपवास पालन करता आलं पाहिजे. तेव्हा हळूहळू तुमच्या तृष्णा कमी होतात. आणि ध्यान करावं लागते. तुम्ही खूप पुण्यवान आहात की या गावातून भंतीजी आहे आणि इथे सेंटर आहे ध्यान करण्यासाठी. तुम्ही तर ग्रुपच्या ग्रुप 100-200 रोज वंदना झाली पाहिजे. या विहारात घ्या की तिथे, इथे वंदना घ्या, तिथे ध्यान करा, उपवास पालन करा. तेव्हा तुम्हाला खरी तुमची अविद्या नष्ट होईल. तुमचे अविद्याचे संस्कार नष्ट व्हायला लागतील. अविद्या पच्य संखारा, संखार पच्य विज्ञान. जसे संस्कार बनले तसंच ते विज्ञान उत्पन्न होते. अविद्येचे असले तर अविद्येचं, आणि त्या अविद्येला नष्ट करण्याचं विज्ञान दाखवायचं. अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा संखार निरोधो. या वेदनेच्या आधारावर आपल्याला या संस्काराचा निरोध करता आला पाहिजे. म्हणून अविद्या पच्य संखारा, संखार पच्य विज्ञान. हे जे विज्ञान जेव्हा एखादा व्यक्ती मरते, तर हे जे चित्त आहे त्याच्यात 4 घटक आहेत. जे वेदना अनुभव करणारा घटक, संज्ञा मूल्यांकन करून ओळख करणारा घटक, संखारा राग द्वेष मोहाच्या गाठी बांधणारा घटक, विज्ञान मनाचा जाणणारा घटक. आणि हेच त्या गर्भजलामध्ये पोहोचते. तेव्हा नाम रूप पच्चया, विज्ञान पच्चया नामरूप. मग हे नामरूप पृथ्वी धातू, जल धातू, अग्नि धातू, वायू धातू, याच्यामध्ये हे वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे जे चित्त जाते तेव्हा ते गर्भ वाढायला लागते. नाम रूप पच्चया सळायतन. मग ते सळायतन 6 आयतन, कान, नाक, डोळे, जिव्हा, शरीर आणि मन. हे खूप डीप विषय आहे. ज्यांनी लंबे लंबे शिबिर केले त्याच्या लक्षात बरोबर येते. तर 6 आयतन पच्चया फस. या 6 आयतनावर स्पर्श जागतो. मग डोळ्याने रूप दिसते,
चांगलं दिसलं तर आसक्त होते, वाईट दिसलं तर त्याला क्रोध करते किंवा दूर लोटते. चांगला आवाज आला की त्याला हवा हवासा वाटते, वाईट आवाज आला की त्याचा द्वेष करते, क्रोध करते. चांगला स्पर्श लागला शरीराला की हवा हवासा वाटते, वाईट शरीराला स्पर्श झाला की नको नकोसा वाटते. मनाला चांगलं चांगलं चांगला आहार भेटला तर मन प्रसन्न होते, है की नाही? तसला आयतन पच्चया फस पच्चया वेदना, स्पर्श झाला की वेदना, सुखा दुखा सुखा दुखा, सौर मनस्य दोर मनस्य. तर हे आपल्याला समजून अनित्य दुःख अनात्म बोध जागला तेव्हा आपण प्रज्ञेमध्ये रममान राहू शकतो, प्रतिक्षण प्रीतीमध्ये. चालताना, बोलताना, खाताना, पिताना, उठताना, बसताना, निद्रा घेताना, मलमूत्र त्यागताना शरीरात प्रीतीच प्रीती. कोणाच्या शरीरात प्रीती आहे? नाव असेल तर काय नाही एखाद्याचं, पण प्रीतीचा काय पता नाही, है की? तुम्हाला शीलामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागते. पहिले शील परिपूर्ण झाल्याशिवाय प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान याची सुरुवातच होत नाही. पंचशील, अष्टशील, दशशील, प्रातिमोक्षशील, इंद्रिय संवरशील, प्रत्यसंनिश्चितशील. आता काय कळतात तुम्हाला याच्यात? तुमचं होते का 5 शीलाचं परिपूर्ण पालन? होते का? कोणाचं होते? हात वर करा की माझे 5ही शील परिपूर्ण मी पालन करतो, असा एखादा व्यक्ती हात वर करा. एकाच आहे नाही. धम्म काय पोरखेड नाहीये. 4 सतीपट्ठान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोध्यान, अरे अठ्ठंगिको मग्गो. एक एक जरी घेऊन आपण त्याच्या याच्यावर चाललो तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. हे काय अनुपस्थान आनापान पपन पहिल्यांदाच सांगितलं. कथंच पण भिक्खवे भिक्खू काय कायानुपस्सी विहरती. इद भिक्खवे भिक्खू अरण्य गतो वा रुक्ख मूल गतो वा शून्यागार गतो वा निसीदती पल्लंकं आपो जित्वा उजुन काय परिधाय परिमुखं सती उपठ्ठपित्वा सो सतो अस्य सती सतो पस्स सती दीघं वा अस्य संतो दीघं अस्य सामी तिपजानाति. दीघं वा पस्स संतो दीघं पस्स सामी तिपजानाति. रसं वा अस्य संतो रसं अस्य सामी तिपजानाति. रसं वा पस्स संतो रसं पस्स सामी तिपजानाति. सब्ब काय पटिसंवेदी अस्य सामी तिसिखति. सब्ब काय पटिसंवेदी पस्स सामी तिसिखति. सेयथापि भिक्खवे दक्खो भंकारो वा भंकारन्ते वासिं वा दीघं वा अंचन्तो अंचामी तिपजानाति. एवं एवखो भिक्खवे भिक्खु इति अज्जत्तं वा काये कायानुपस्सी विहरति. बहिद्धा वा काये कायानुपस्सी विहरति. अज्जत् बहिद्धा वा काये कायानुपस्सी विहरति. समुदय वै धम्मानुपस्सी वा कायस्मिन् विहरति. वै धम्मानुपस्सी वा कायस्मिन् विहरति. समुदय वै धम्मानुपस्सी वा कायस्मिन् विहरति. अत्थिकायोति वा पनस्स सति पच्चुपट्ठिता होती. यावं एव ज्ञानमत्ताय पटिसतिमत्ताय अनिश्चितोच विहरति. न च किंचि लोके उत्पाद्यति. एवं भिक्खो भिक्खवे भिक्खवे काये कायानुपस्सी विहरति. आनापानपब्बं निठ्ठितं. हे पाली भाषेत बोललो, तुम्हाला कळालं का? हे सतीपट्ठाण सुत्त ज्याला कळालं, एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विसुद्ध्या शोक परिदेवानं दुःखदो मनस्तानं अर्थंगमाय निब्बानस्स सच्चि क्रियाय यं इदं चत्तारो सतीपट्ठाना. कथमे चत्तारो? इद भिक्खवे भिक्खु काये कायानुपस्सी विहरति. आतापि संपजानो सतिमा विनेय लोके अभिजातो मनस्स. वेदनासु वेदनानुपस्सी विहरति. आतापि संपजानो सतिमा विनेय लोके अभिजातो मनस्स. चित्ते चित्तानुपस्सी विहरति. आतापि संपजानो सतिमा विनेय लोके अभिजातो मनस्स. धम्मे सुधम्मानुपस्सी विहरति. आतापि संपजानो सतिमा विनेय लोके अभिजातो मनस्स. उद्देशो निठ्ठितो. हे उद्देश आहे. अनागामी अरहत फलापर्यंत हे 4 सतीपट्ठाण तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. पहिलाच आनापान पब्ब, इरियापथ पब्ब. चालताना, बोलताना, खाताना, उठताना, बोलताना, बसताना, निद्रा घेताना, मलमूत्र त्यागताना
इरियापतपप्पं गच्छन्तो वा गच्छामि इति पजानाति, ठितो वा ठितोमि इति पजानाति, निसिन्नो वा निसिन्नोमि इति पजानाति, सयानो वा सयानोमि इति पजानाति. चालत आहो तर चालत आहो, बोलत आहो तर बोलत आहो, ऐकत आहो तर ऐकत आहो, लेटलेला आहो तर लेटलेला आहो, असं प्रत्येक क्षण जाणता आलं. संपजानपप्पं हे असे याचे पर्व आहेत. मग इरियापतपप्पं, संपजानपप्पं, पटिकूल मनसिकारपप्पं, नवसिवतिकपप्पं, हे जसे जसे करतात या कायेचा सगळा चिरफाड या 3.5 हाताच्या कायेतच आपल्याला पाहायचा आहे. आणि बाहेरही विचरण करताना आपल्याला ते जागलं पाहिजे. आणि आताही तसा नित्यबोध जागला पाहिजे, तो वेदनेच्या आधारावरती. तेव्हा आपली अविद्या नष्ट व्हायला लागते हळूहळू. ह्या तृष्णा कमी व्हायला लागतात. तुम्ही स्वतःच म्हणता, घरच्या माणसालाही म्हणता तुम्ही भंतेजी बना, पोरालाही म्हणता तू बाबा भंतेजी बन, मलाही ध्यान करू दे तूही ध्यान कर. हे काहीच नाही, गंदगीनं भरलेलं शरीर काही कामाचं नाही. तू तुझं कल्याण साध. बरं झालं माझं काहीतरी पुण्य होतं, लग्नातून मांडवातून नवरी पळून गेली, मी भंतेजीकडे चाललो, भंतेजी तिकडून इकडे याय. चिवरही मला भंतेजीच्या माध्यमातून माझे जे पूर्वीचे वडील आहेत सत्यधम, त्यांना दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरला ते सुमेध बोधी वटपळीचे भंतेजी त्यांनी दिले होते स्टेजवर, थायलंडचे दूरचे. इगतपुरीत आलो, एक चिवर त्या भंतेजीला दिलं, एक चिवर त्याला म्हणलं मला द्या. ते म्हणत बाबा तुला धम्म कळाला का? भंतेजी म्हणले ते धम्मप्रिय. म्हणलं हो, धारी ती धम्माचे निसर्गाचे नियम आहेत ते धम्म आहे. नाही म्हणत त्रिपिटक वाचला का? म्हणलं नाही. जा म्हणत तुम्ही विपश्यनाचार्य राहुल बोधी भंते. नाही म्हणलं मी माझ्या इकडे ज्ञानज्योती भंतेजीकडे जंगलामध्ये चालले. अरे ते तर उद्या इथंच यायले म्हणले, नाशिकला मोठा मोर्चा आहे, 18 लाख लोक त्या मोर्चाला आले होते. अहो म्हणलं माझ्याजवळ बघा हे तिकीट आहे, मी तिकडे चाललो, गाडीत गर्दी होती म्हणून इगतपुरीला उतरलो. भंतेजी तिकून यायला, म्हणलं काय धम्म काम करत, मी त्यांच्याकडे चाललो, भंतेजी तिकून इकडे यायला. आमची नाशिक मध्ये भेट झाली, भंतेजी मला तळोबाला घेऊन आले. दुसऱ्या दिवशी माझ्याजवळ जे मी कंपनीत काम करत होतो, पीडीआय इन्स्पेक्टर होतो, नवीन मर्सडीजच्या गाड्या पुण्याला जाऊन बघा, व्हॉल्क्सवॅगनच्या गाड्या 700, 800, 800, जेसीबी कंपनी, मी त्याच्यात पीडीआय इन्स्पेक्टर होतो. नवीन 400-500 मशीनचा रोज स्टॉक घेऊन मी त्या चेक करायचो. ते लायसन भंतेजीकडे दिले, मोबाईल दिला, आता म्हणलं मला प्रगती. ते म्हणत चिवर, मी म्हणलं एक भंतेजी माझ्याजवळ चिवर घेऊन ये म्हण. ते चिवर माझ्या अंगावर आले. बघा काहीतरी पुण्य केलं. आणि पहिल्याच दिवशी गेलो, राहुल भंते घेऊन गेले, आणि पहिल्याच दिवशी वाघ. अरे बापरे, म्हणलं काय खरं नाही आता, घर का ना घाट का. गेलो कामातून, इकडं सगळे नातेवाईक नाराज, बायको इकडून लग्नातून पळून गेली. पहिले 4-5 मुली पाहिल्या, मी म्हणलं लग्न नाही करायचं, कारण मी पहिले सामने जातो लोणावळ्याला, मला भंतेजी बनू द्या. घरचे लोक म्हणत मावशी अरे बाबा तुझा बापही भंतेजी, तूही भंतेजी. मी म्हणलं ते त्याच्यासाठी, पण माझं काय नाही म्हणत, काही भंतेजी व्हायचं नाही, लग्न कर. म्हणलं मग विपश्यना झालेली मुलगी. आता त्या मुलीचे एवढे विपश्यना झाले होते 60-20. ती म्हणे मला आताच लग्न नाही करायचं. तिचा 15 ऑगस्टचा जन्म होता. आता ती म्हणे मला आताच नाही लग्न करायचं. मी म्हणला मलाही लग्न नव्हतं करायचं, मला आहे ना बघा, मी येतेला दाखवलं, सामनेर झालो होतो, मला म्हणलं भंतेजी बनायचं. तर तिच्या मनात काय आलं आणि काय नाही. मी ज्या बापाला सांगितलं, म्हणलं तिचं काही इच्छा नाही, मला भंतेजी होऊ द्या. आमचं पहिलं खूप मस्त हे झालंय. मी 1,63,000 त्याला दिले. ते एक फिल्म बनवली होती त्याने, दानशूर, आणि ती आम्हाला शाळेपर्यंत दाखवायची होती. त्याच्यात गोयंका गुरुजी त्या फिल्म मध्ये, आणि तो डायरेक्टर, आणि मला त्याच्यात हिरो बनवणार, आणि माझ्यावर पिक्चर बनवणार. तुमची स्टोरी खूप चांगली आहे म्हणून. मावशानं लहानाचं मोठं केलं, तुमचा बाप भंतेजी आहे, तुम्ही खूप कमी याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने वर चालले, खूप ज्ञानी आहात म्हणून तो माझ्यावर फिल्म बनवणार होता. किरण कांबळे डायरेक्टर, त्याला 3 मुली. आता हे सांगायला हे माझी अविद्याच आहे, ते अनित्य आहे सगळं, पण तुम्हाला प्रेरणा जागायसाठी सांग. तर तो म्हणे मुलीला काय समजत नसते, ती तयार होईल, तुम्ही लग्नाला तयार हो. 1,63,000 देते. आमचा विचार होता की 10% त्या दानातून जे 10% टीचर शाळेपर्यंत दाखवायचा, एका मुलाकडून 10 रुपये घ्यायचे, तर शाळेत दाखवायचा तो.
जेवढे पैसे येतील ते भिक्षू संघाला 10% द्यायचे, विपश्यना सेंटरला 10% द्यायचे आणि 10% हे बुद्ध विहारांना द्यायचे आणि बाकीचे आपण यूज करायचे. मी म्हणलं ही खूप चांगली संकल्पना आहे. माझे 3 शिबिर झाले होते म्हणून मी तयार झालो. त्याने लेटर लिहून दिलं, पायल फिल्म इंडस्ट्रीज एंटरटेनमेंट. मी म्हणलं चांगलं, हे सम्यक आजीविका धर्माचा प्रचार प्रसार आपल्याला करता येते, आपल्या पारमिता वाढवता येतात. पण हे मनात विचार केला, जर मी लग्न नाही झालं तर मी भिक्षूच बनतो. आता त्या मुलीचं हो नाही चालू होतं. आता पत्रिका छापल्या, आम्ही त्याच्यावरती आमचं शिक्षण न टाकता ते शिबिर टाकलं. तिचे 60 शिबिर, माझे 3 शिबिर. सांगा, पहिली पत्रिका असेल अशी आताच्या काळातली. आणि असं लग्न ठरलं ते म्हणे, यार गावाकडे लग्न करसाल तर काय सगळे लोक आपले दारुडी राहतात, धिंगाणी करतात, त्यापेक्षा आपण ब्यावरो मॅरेज टाईप लग्न करू. म्हणजे बा तुम्ही डायरेक्टर हुशार आहात, सगळा ठीक आहे तुमच्या मनात. 1,63,000 रुपये दिले आणि त्या सुभाष टेकडी त्याला उल्हासनगरला, तिथं ब्यावरो मॅरेज. बस लग्नाची सगळी तयारी झाली. सारं वराड मी इकडून घेऊन गेलो वाशिम जिल्ह्यातून. काही तिकडे मुंबईत आमचे नातेवाईक आहेत, ते आले तिकडून पुण्याहून आणि मस्त माझ्या डोक्यावर ठेवला तो टोप आहे की नाही, सजवला एकदम बूट. आणि बस ती मुलगी आली पांढऱ्या साडीत आणि आता माझ्याकडे पाहिलं असं म्हणे ब्युटी पार्लर करून येतो. जे गेली की तिकडून तिकडेच गेली पळून, लोकल मध्ये बसले, गेले तळे. अरे कुठे गेले. आता सगळे लोक माझ्यावरच धावायले, कारण मी पहिले 4-5 मुली कॅन्सल केल्या होत्या. त्याला सांगितलं मला लग्न नाही करायचं, मग भंतीजी होऊ द्या. ते ऐकले नाही. मग म्हणलं आता तुम्हीच जिम्मेदार, आम्ही तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं मी भंतीजी बनतो, तुम्ही ऐकले नाही. जाऊ द्या, गेले तर गेले. ते टीव्ही वाल्याचे कॅमेरे माझ्याकडे आले, टीव्ही नाही. नवरदेव साहेब तुमचं म्हणणं काय? मी म्हणलं हे सगळे माझे जेवढे पैसे होते मी हे दान दिले, मी भिक्षू बनण्याचा निर्णय घेतो, बस तेवढंच बोलून खतम करून टाक. नाही म्हणत आपला हे विषय नाही, ते विषय तुमचा बाजूला ठेवा, म्हणलं मला जाऊ दे. आता हे घरचे लोक सगळे 150 लोक माझ्यावर धावायले, या पोराला काय समजत नाही, त्या डायरेक्टरनं पैसे घेऊन गेला पळून, याने फसवलं, असं केलं तसं केली बाबा केस. आमचं सारं वराड चाललं पैदल विठ्ठलवाडी केस करायचे. मी येलं मला अरे बापा राव द्या म्हणलं, हे सगळे टोले मलाच घ्यावं लागते, हे लई टेन्शन आहे. कशाचे ऐकतात, करायला लावली केस. त्यावेळेस पैसे बंद पडले होते 2016ला आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच माझं लग्न होतं. लाल भडक असा चंद्र निघला होता त्या दिवशी. 700 वर्षानंतर असं म्हणतात की तसा चंद्र निघला होता, असं सांगत होता माझा एक धम्मरत्न नावाचा मित्र. आणि त्याच दिवशी ती मुलगी पळून गेली. तशी घटना झाली. केली बाबा केस. तिच्यातला एक मी त्याला सांगत होतो तिथल्या पोलिसला, अहो केस माझी करण्याची इच्छा नाही, मला भिक्षू बनायचं आहे. ते शिरसाट साहेब होते, त्याला म्हणलं आता ते हो नाही इकडून लोक हे करत होते. केली बाबा केस. मग मी खूप बेचैन झालो, आता काय करायचं, इकडचं ना तिकडचं, एवढं ध्यान करून आपला काय फायदा. असं वाटत होतं की त्या ट्रेन खाली उडी मारून खतम करून टाकायचं होतं. पण एवढं ध्यान करून मग आपला काय फायदा, ही आपली केवढी अविद्या आहे. आपण तर 4 पाय गतीतच जातो म्हणलं, मग काय करणार. बरं झालं ध्यान केलेलं होतं, समजून केलेलं होतं आणि काही पुण्य होतं. तर म्हणून तसं न करता मी निर्णय घेतला, आता भिक्षुक बनायचं, जे होईल ते होईल. आपण पहिलाच संकल्प केला. लग्न झालं तर याच्यात राहू, लग्न नाही झालं तर भिक्षुक बनून असं कार्य करू आणि जंगलात राहू. कारण पहिले भंतेजीकडे झालो होतो मी 22 दिवस 2015 मध्ये. भंतेजीची पदयात्रा निघाली होती, दीक्षाभूमी ते बुद्धगया, आणि मी त्यावेळेस त्यांच्याकडे आलतो. मी पहिलं शिबिर केलं की ती कंपनी टाकून दिली. म्हणलं मला कामच करायचं नाही. कंपनी रोलवर होतो. कंपनी कुठची? जर्मनची कंपनी. 2014ला सलमान खानच्या हॉटेलमध्ये मला बेस्ट अवॉर्ड होता. त्या कंपनीत मी पहिला नंबर मारला. त्याचं भंतीजीला ते अवॉर्ड पत्रही दाखवलं, द रायझिंग स्टार ऑफ प्रवीण पट्टेबहादूर. त्याच्यावर सगळंच होतं. माझं पूर्वीचं नाव प्रवीण पट्टेबहादूर. सगळं ते नाव घेऊन डिलीट केलं, गॅझेट मधून चेंज केलं, नामांतर केलं, धर्मांतर केलं, स्थलांतर केलं. माझा पत्ता आता नागपूरचा समृद्धी बुद्धविहार गड्डी गोदाम. पासपोर्ट बनवला, थायलंडला गेलो, श्रीलंकेला गेलो, 1 रुपया खिशात नाही आणि देश विदेश फिरायलो. बघा कसे कर्म केले तर कसं होतं. याचा धम्म. तुमच्याकडे 20 एकर असेल, 30 एकर असेल, पण तुम्ही त्याच्यातच गुंतून मा दुकान आणि मा बैल, मा बकऱ्या, मा शेत,
ते तुम्ही त्याच्यातच गुंतला. काहीच खरं नाही. सगळी तृष्णाच तृष्णा, शुद्ध चेतनाच उत्पन्न होत नाही तुमची. ही सगळी तुमची अविद्याच अविद्या आहे. हे तुमचं चित्त सगळं अविद्येनच भरलेलं आहे. आणि त्या अविद्येतून मुक्त व्हायचं असेल तर ध्यान शिबिर समजून करा. वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता असं पठण ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान. मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं परिपूर्ण एकदम शिलाचं पालन करून समाधीचा अभ्यास करून प्रज्ञा जागवण्याचं काम केलं. पहिलाच वर्षावाज शिलानंद भंतेकडे केलं आंबोड्याला. बस त्याच्याकडे राहिलो की त्याच्यासारखंच. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्याच्यासारखे आवाज काढायचे त्याच्यासोबत. अविद्यापचया संखारा, संखारपचया विज्ञानं, विज्ञानपचया नामरूपं, नामरूपपचया सलायतनं, सलायतनपचया फसो, फसपचया वेदना, वेदनापचया तन्हा, तन्हापचया उपादानं, उपादानपचया भव, भवपचया जाति, जातिपचया जरामरणं, शोक परिदेव दुःख दोमन सुपायासा संभवन्ति. एवमेतस् केवलस् दुःख खंदस समुदयो होती. हे दुःख आणि दुःख समुदय त्याच्या आवाजासारखं. भंतेजीकडे राहिलं की त्यांच्यासारखे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्याच्यासारखे आवाज. कोणाकोणाचे आवाज काढा. श्रीलंकेच्या मोनिष्टीत राहिलो त्याच्यासारखे आवाज. जिकडे गेलं तिकडच मिसळल्यासारखे. संघ कसा आहे? सागरासारखा आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. हे बुद्ध रश्मी चॅनल आहे की तुम्ही ऐकत असाल. आता बर्माच्या मोनिष्टीत राहिलो त्याच्यासारखा आवाज. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तिथे राहील. तर थायलंडच्या याच्यात इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्था देव मनुष्यान बुद्धो भगवान. हे थायलंड. आता ते करुणा भंतेचा आवाज ऐकतो. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो
सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स पुट्ठसलोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपति अशोकं विरजं क्षेमं एतं मंगलउत्तमं. आता हे धम्माचं आहे म्हणून म्हणत आहो, हे काय कलापात नाही. काय म्हणते जे तुम्ही इकडचे तिकडचे सगळीकडचे आवाज काढाय, हे माझी अविद्याच आहे. माझा आवाज कसा आहे मलाही समजेना, काय करा. तर गाणे न म्हणता हे बुद्धाचे वचन म्हणता आले पाहिजे. म्हणून मी जिथं जातो जसाच्या तसाच राहतो. प्रपंच दृष्टी नसली पाहिजे, एका भिक्षूप्रती श्रद्धा नसली पाहिजे, आणि असली तरी संघाप्रती श्रद्धा ठेवून तशा भिक्षूवर श्रद्धा ठेवली पाहिजे. हे अतिउत्तम आहे. त्या काळी होतं. मग अशी भंतेजी खूप सांगू लागले आपले श्रमण इंदामुनी, कारण त्यांना माहिती आहे केवढी श्रद्धा आहे गावच्या लोकांची. मी इथं किती वेळा येऊन गेलो, पण ते टायमिंग आला ना की ते बरोबर बोलल्या जाते. संघ पुण्यं खेतं अनुत्तरं. हे संघाचे 9 गुण आपल्याला अर्थातही समजले तेव्हा तुमची अविद्या हळूहळू नष्ट होते. इतिपिसो भगवा अरहं. हे असे भगवान बुद्ध पूर्वी बुद्धांसारखे जे 28 बुद्ध सांगितले, तनहंकर मेधंकर शरणंकर, जे असे सांगितले ना 28 सतीपर्यंत, हे पाठ झालं पाहिजे आपल्याला. सभ्य बुद्धा समसमा. म्हणून हे अविद्यातून आपण मुक्त होऊन वेदनेच्या आधारावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. आपली प्रज्ञा जागवता आली पाहिजे, आहे की नाही. तर म्हणून संघ हा पुण्यं खेतं अनुत्तर आहे. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञानं, विज्ञान पच्चया नामरूपं, नामरूप पच्चया सलायतनं, सलायतन पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्हा, तन्हा पच्चया उपादान. या तृष्णेच्या प्रती उपादान नाही झालं पाहिजे, आसक्ती नाही झाली पाहिजे, आसक्तीतून मुक्त होता आलं पाहिजे. उपादान पच्चया भव. या उपादानामुळेच आपला पुनर्भव होते. जे जे तृष्णेत अडकलेले आहेत, ते कुत्रा असो, मांजर असो, डुक्कर असो, मुंगी असो, माकुडा असो, देव असो, प्रेत असो, नरक असो, हे सगळे 31 लोक, ते सगळे या भवचक्रात हे फिरतच राहतात. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, हे बुद्धाचे वचन आहे. म्हणून बुद्धावर श्रद्धा, 32 लक्षणं, 80 अनुव्यंजन मूर्तीमध्ये आहेत. पण मूर्तीमध्ये बुद्ध आहे का? पण पर्यक्ती श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी जरुरी आहे. ह्या एवढ्या लेण्या, औरंगाबादच्या लेण्या, अजिंठ्याच्या लेण्या, वेरूळच्या लेण्या बघितल्या असतील ना तुम्ही. इकडे विद्यासन लेणी, कारला, भाज्या, बेळसे, बघा कशा लेण्या आहेत. कसे श्रद्धावान उपासक असतील, स्वतः त्यांच्या हाताने कोरले. आणि ते भंतेजींनी सांगितले, सारे अरहंत भिक्षू त्याच्यामध्ये. अजिंठ्याच्या किती मोठ्या लेण्या आहेत. असं मन असं बहरून जाते, प्रत्यक्षण डोळ्यासमोर ते बुद्ध दिसतात. 32 लक्षणं, 80 अनुव्यंजन. अशी ही आपल्या कायेमध्ये आपल्याला प्रतिक्षण झोपलो तरी बुद्धाचं स्मरण राहिलं पाहिजे. आपल्याला कोणतं भूत पकडत नाही, कुठलं प्रेत पकडत नाही, कोणाच्या अंगात येत नाही, आणि कोणाला कोणत्या बुवाबाजीकडे जाण्याची गरज नाही, काहीच नाही. बुद्ध, धम्म, संघ, अनित्य, दुःख, अनाथ, हे विपश्यना, हे आपल्याला जाणता आले पाहिजे. म्हणून भवपच्चया जाती, ह्या भावामुळे जन्म होतो. जातीपच्चया जरा, म्हणजे जन्म झाला म्हणजे म्हातारपण आहे. जरा मरण, मृत्यू पण आहे. जाती, जरा, मरण, शोक, परिदेव, मग रडणं, क्रंदन करणं, ह्या गोष्टी येणारच. मग अप्रियाचा वियोग होणं, अप्रियाचा संयोग होणं, प्रियाचा वियोग होणं, हे दुःखच दुःख आहे. संक्षिप्त मध्ये बुद्ध म्हणतात, 5 उपादान खंडा दुःख. वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, रूप, हे सगळे दुःखच दुःख. हे हवा येते जाते, हे रूप आहे, पण दिसते का? तसेच हे भूत खेत दिसत नाहीत साध्या डोळ्याने. हे देवलोक साध्या डोळ्याने दिसत नाही. जसा या वायर मध्ये करंट आहे आतमध्ये, या तारामध्ये, तो दिसत नाही. जेव्हा हात लागतो तेव्हा झोंबल्या जातो. हे सगळे तरंगही तरंग, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, धातूने, हे सगळे तरंगही तरंग. म्हणून हे आपल्याला दुःख आणि दुःख समुदय, हे 12 अनुलोम आहेत कड्या.
त्याच्यानंतर ह्या दुःखातून मुक्त होण्याच्या कड्या दुःख निरोध गामिनी पटिपदा अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा संखार निरोध. या वेदनेच्या आधारावर अनित्य बोध जागवत हे संस्कार नष्ट करता आले पाहिजे. अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा संखार निरोध. संखार निरोधा विज्ञान निरोध. विज्ञान निरोधा नाम रूप निरोधो. नाम रूप निरोधा सळायतन निरोधो. सळायतन निरोधा फस्स निरोधो. फस्स निरोधा वेदना निरोधो. वेदना निरोधा तन्हा निरोधो. तन्हा निरोधा उपादान निरोधो. उपादान निरोधा भव निरोधो. भव निरोधा जाति निरोधो. जाति निरोधा जरा मरणं शोक परिदेव दुःख दोमनसु पायासा निरुद्धन्ति. एवं मे तस्य केवलस्य दुःख खंडस्य निरोधो होती इति. हे अनेक जाती संसार, हे सगळ्या 3.5 हाताच्या कायेत हे 31 प्रकारचे लोक आहेत. हे आपल्याला कापून काढता आले पाहिजे. आणि या चित्ताला विसंखार गतन चित्तन तनहानन खै अज्जगात या तृष्णेतून मुक्त करता आलं पाहिजे. तेव्हा खरी आपली अविद्या नष्ट होते. म्हणते जे आणखी बोलणार आहेत, मी जास्त वेळ न घेता माझ्या काया वाचा मनाने काही बोलण्यातून काही चुकला असेल तर मला संघ क्षमा करो. बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. एवढंच बोलतो, इथे थांबतो. सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करतो. तुम्हालाही दुःख बोध, अनंत बोध, अनात्म बोध, अनित्य दुःख अनात्म बोध जागो. या सत्यवचनानं सबीतियो विभज्जन्तु सब रोगो विनाशतु. माते भवन्तु अंतरायो सुखी दीर्घायको भव. भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.